शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडूंनी नागपूरमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे। अगदी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी या मोर्चासाठी आता दाखल झालेले आहेत। रात्रभर बच्चू कडू यांनी ठिय्या दिलेला आहे आणि सरकारला इशारा दिलाय। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रेल्वे रोखणार असा इशारा कडूंनी दिलाय। सरकारला 7/12 हा कोरा करावाच लागेल असं कडूंनी म्हटलंय। तर या मोर्चात राज्यातून हजारो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। या मोर्चामुळे नागपूरकरांना मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। कडूंच्या या आंदोलनात अनिल देशमुख, शेतकरी नेते राजू शेट्टी सुद्धा सहभागी झालेत। या आंदोलनामुळे भाजप आमदार राजेश बकाने वाहतूक कोंडीत अडकले होते, तेही नंतर या आंदोलनात सहभागी झाले। तर बच्चू कडू मुख्य आंदोलन स्थळापासून काही अंतरावर नागपूर जबलपूर बायपासच्या जवळ मुक्कामी होते। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून थेट जोडले जातो आपण अमरशी। अमर, मोठं आंदोलन बच्चू कडू यांनी हा एल्गार पुकारलेला आहे। मोठ्या प्रमाणात तुमच्या मागे सुद्धा सगळे शेतकरी बांधव जमा झालेले दिसतात। आज काय नेमकी रणनीती आहे? बच्चू कडू आता माझ्या मागे इथे नागपूर हैदराबाद मार्गावर मुक्कामी रात्रभर होते आणि अजूनही त्यांचं आंदोलन कायम आहे। आणि आता आपण बघू शकतो सगळे दृश्य जे बघतो आहे ते अजूनही आंदोलक नागपूर जबलपूर आणि नागपूर हैदराबाद या मार्गावर आहे। हा एका प्रकारे चौक म्हणता येईल किंवा फ्लायओव्हर आहे जिथे देशातील सगळी वाहतूक क्रॉस होत असते। आता आंदोलकांचा पुढचा इशारा जो आहे, जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत आमचं आंदोलन कायम राहणार आहे। पण आज रेल्वे रोकोचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा गमिनी काव्याने गुंगारी देण्याच्या संपूर्ण आंदोलक तयार आहे। बच्चू भाऊंच्या एका इशाराकडे सगळेजण लक्ष ठेवून आहे। मोठा असा प्रतिसाद सगळ्या आंदोलनाला भेटलाय। जिथपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही, 7/12 कोरा करत नाही, कर्जमाफी करत नाही, दिव्यांग असो, मेंढपाळ असो, मच्छीमार असो, या सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही तिथपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका सगळ्यांची आहे। सरकारकडून काल जे आव्हान करण्यात आलं होतं, बैठकीला बोलवलं होतं पण इथनं कोणीही गेलेलं नव्हतं। आता सरकारकडून काय प्रतिसाद मिळतो याकडे सगळ्या आंदोलकांचंही लक्ष लागलेलं आहे। पण तुर्तास आता आपण जे दृश्य पाहतोय ते नागपूर हैदराबाद मार्गावरचं आहे। बच्चू कडू आणि सर्व आंदोलक अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि आंदोलन अजूनही कायम आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे हा संपूर्ण डोंगरगाव ते खापरी हा संपूर्ण टप्पा जो नागपूर जवळचा नागपूरच्या वेशीवरचा आहे तो पूर्णपणे जाम आहे, ठप्प आहे। अमर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि आपण वेळोवेळी जोडले जाऊ। आणखी तपशील आपल्याकडून ताजे जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।